संतराम जी, एम आई ऑडिबल? यस सर। लेट्स स्टार्ट। नमस्कार दोस्तों, मैं दिग्विजय जीत बहादुर पटेल आप सभी का स्वागत करता हूं आज के इस वेबिनार में, महाराष्ट्र संडे वेबिनार एपिसोड नंबर 14 में। दोस्तों, एक महत्वपूर्ण सूचना। यह वेबिनार टेलीविजन प्रसारण की तरह बिल्कुल भी नहीं है। आप मुझे देख और सुन सकते हैं और मैं भी आपको देख और सुन सकता हूं। तो दोस्तों, आप सभी से निवेदन है, जब भी स्पीकर बोले तो कृपया करके अपने आप को म्यूट रखें और स्पीकर को बोलने दें। और आज का जो टॉपिक है, आज सभी से निवेदन है कि सभी की नजरें आज की स्क्रीन पर होनी चाहिए आज, क्योंकि आज नारी शक्ति का टॉपिक है, जिसके 5 ए मिशन, जिसे इंपॉर्टेंस ऑफ लेडीज के बारे में आज आप लोगों को चलेगा। तो चलिए शुरुआत करते हैं बिना किसी देरी के। तो बुलाते हैं आज के स्पीकर, मिस्टर संतराम घेर जी। ओवर टू यू सर। आ, धन्यवाद दिग्विजय जी, आपने मुझे आमंत्रित किया। एमसीएल परिवारातील सर्व साथीदारांना माझा सस्नेह नमस्कार। विशेष करून जी नारीशक्ती या एमसीएल परिवारामध्ये आहे तिला माझं शतशः नमन। सभी नारी शक्ति को मेरा नमन। इतना ही नहीं, मेरे तहसील या देशवासी जो इस प्लेटफॉर्म पे जुड़े हैं, सभी को मैं नमन करता हूँ और शुरू करता हूँ आज का सेशन जो महाराष्ट्र के लिए जो शुरू किया था तो मराठी में होगा। स्लाइड मराठीत इंग्रजीत आहेत। एक्सप्लेन मराठीत करणार आहे, तरी ज्यांना मराठी कळत नसेल त्यांनाही ते समजून जाईलच। तर सुरू करूया आजचा जो सेशन, ज्याचं नाव आहे वुमन एम्पॉवरमेंट, वुमन पॉवर इन 5 मिशन, इम्पॉर्टन्स ऑफ वुमन पॉवर इन 5 मिशन। तर याचं महत्व काय? MCL 5 मिशन मध्ये महिला शक्तीचं महत्व, MCL 5 मिशन में नारी शक्ती का महत्व। अ, असं म्हटलं जातं की एक पुरुष शिकला तर तो फक्त त्याच्या फायद्याचा असतं एकट्याच्या, पण जर नारी शिकली, महिला शिकली तर त्या कुटुंबाच्या फायद्याची असते, समाजाच्या फायद्याची असते आणि अल्टिमेटली त्या परिसराच्या आणि देशाच्या फायद्याची। हे सुरू करण्याआधी एक डिस्क्लेमर मी देणार आहे इथं। प्रकट केलेले विचार किंवा जे काही फोटोज वगैरे आहेत एक सोशल एमसेल प्लॅटफॉर्मवरले आहेत आणि याचं कुणाला सहज काही प्रॉब्लेम होणार नाही हे तर मला माहितीच आहे, पण काही कुप्रवृत्ती असेल, त्यांना जर काही प्रॉब्लेम होणार असेल तर ते कुठलंही काही हरकत ही निरस्त असणार आहे, कारण एका चांगल्या कार्यासाठी आपण हे सर्व करत आहोत याची नोंद घ्यावी। तर चला सेशनला एक पुढे सुरुवात करूया। सर्वात प्रथम मी नमन करेल एमसीएलची नारी शक्ती, आदरणीय श्री मीरा मॅम व श्रीमती प्राची ढोले मॅम। मागच्या 15 वर्षापासनं जेव्हा या मिशनची उभारणी झाली, अविरतपणे चांगल्या आणि वाईट परिस्थितीमध्ये या मिशनला घेऊन जाण्यासाठी या प्लॅटफॉर्मला किंवा या संस्थेला त्यांनी रात्रंदिवस एम्पावर केलं आहे, सहकार्य केलं आहे। तर या नारी शक्तीला पुन्हा एकदा नमन। हे हा विषय सांगत असताना जर मी माझ्या घरापासून सुरुवात केली नाही तर ते चुकीचं ठरेल। जर माझी एम्पॉवरमेंट कशी झाली आहे हे जर सांगायचं असेल तर बालपणीच माझी आई जेव्हा पिता तिच्या पिता आणि पतीचं छत्र आमच्या बालपणीच हरवलं, माझं भरण पोषण करून मला एक काबिल अभियंता बनवलं आणि माझं करिअर घडवलं। विवाहानंतर माझी पत्नी जी एक शिक्षिका आहे, कर्तव्यदक्ष शिक्षिका आणि एक काबिल शिक्षिका आहे, परंतु माझ्या सततच्या जॉबच्या ट्रान्सफरमुळे ती तिचं करिअर घडू शकली नाही। माझं करिअर 12 वर्षापूर्वीपासून आजपर्यंत माझं करिअर हे तिचं करिअर मानून अ, सर्व प्रकारे तिने मला साथ दिली। कुठल्याही थोड्याशा चांगल्या दिवसांमध्ये साथ तर दिलीच, परंतु अतिशय खडतर असा प्रवास या सगळ्या मागच्या 12 वर्षामध्ये आम्ही पाहिला। त्या प्रवासामध्ये तिने रात्रंदिवस या मिशनसाठी साथ दिली। त्याचबरोबर माझी सासू आई, तिनेही प्रत्येक या परिस्थितीमध्ये साथ दिली। त्याचबरोबर माझी कन्या जी लवकरच एक अन्न तंत्रज्ञान अभियंता बनणार आहे, जी अ, अतिशय हुशार आणि तत्पर आहे। तर सांगायचं एवढंच की कुठल्याही वाईट परिस्थिती असू दे, शारीरिक आजारपण असू दे, आर्थिक टंचाई असू दे, सगळ्या गोष्टीमध्ये
माझ्या नारी शक्तीने मला नेहमीच काबिल बनवलेलं आहे आणि त्यामुळेच मी आज आपल्याला हे प्रेझेंटेशन इथं देऊ शकत आहे. तर चला अ, वळूया आजच्या मुख्य विषयाकडं. वुमन पॉवर काय आहे? वुमन पॉवर म्हणजे महिला शक्तीमध्ये जे काही उपजत गुण आहे, काय आहे? सहनशक्ती, सहानुभूती, सर्जनशीलता, सहिष्णुता, प्रतिष्ठा, सौम्यता, अखंडता, हे तिच्या जन्मापासूनच असतात. हे गुण जर व्यवसायामध्ये आले, हे गुण जर समाजामध्ये याला एक्सपोजर भेटला, तर त्याचा नक्कीच चांगला फायदा होतो. हे आहे वुमन पॉवर. तो वुमन पॉवर आणि वुमन एम्पॉवरमेंट थोडासा फरक आहे. वुमन एम्पॉवरमेंट म्हणजे हे जे काही उपजत गुण आहेत, याला सोशली, इकॉनॉमिकली आणि एज्युकेशन दृष्टीने एक्सपोजर देऊन त्याचा जास्तीत जास्त चांगला उपयोग करून घेणे म्हणजे वुमन एम्पॉवरमेंट. परंतु आज आपण इथं जी काही चर्चा करणार आहोत, ती आहे वुमन पॉवर इन 5 मिशन. म्हणजे जी काही वुमन पॉवरची इन्व्हॉल्वमेंट आहे 5 मिशनमध्ये, त्याचा परिणाम काय होणार आहे, त्याचे आपल्या तालुक्याला, आपल्या जिल्ह्याला, राज्याला आणि देशाला काय फायदा होणार आहे किंवा जगालाही काय फायदा होणार आहे, याच्यासाठी आपण आज चर्चा करणार आहोत. तर 5 मिशन, 5 मिशन जसं आपल्याला माहित आहे की 5 ई पासून बनलेला आहे. आणि मुद्दामून मी ह्या क्रमामध्ये लावलेला आहे. सर्वात प्रथम पर्यावरण जरी सगळ्यात गरजेचं आहे, पण त्यासाठी पर्यावरणाचा विचार करायला सशक्तीकरण होणं गरजेचं आहे, असा माझा विचार आहे. आणि सशक्तीकरण झाल्यानंतरच पर्यावरण, त्याच्यानंतर रोजगार, ऊर्जामध्ये जे काही शाश्वत ऊर्जा आहे त्याविषयी विचार करण्याची शक्ती येणं, आणि या सर्वांमधून अर्थव्यवस्था निर्माण होणं, या सगळ्या गोष्टी या 5 मिशनच्या माध्यमातून महिला शक्तीच्या आधारे तयार होऊ शकतात. तर आता ही एक इम्पॉर्टंट स्लाइड आहे बघा, जी अ, या प्रेझेंटेशनचा सार किंवा आपण जे कार्य करत आहोत एमसीएल प्लॅटफॉर्मवर, त्याचा सगळा हा सार आहे. तर 5 मिशन म्हणजे एक अ, समग्र शाश्वतता आहे, होलिस्टिक सस्टेनेबिलिटी आहे. काय करते ती? एन्व्हायरमेंटल आणि सोशल आणि इकॉनॉमिक ज्या काही गोष्टी आहेत, त्याला सगळ्यांना एकत्र करून लोक आणि हा जो काही ग्रह आहे, पृथ्वी आहे, याच्या चांगल्यासाठी जे काही काम करते एकत्रपणे, आणि त्याचं हे सगळं काम म्हणजे 5 मिशन, ज्याच्यामध्ये एम्पॉवरमेंट, एन्व्हायरमेंट, एम्प्लॉयमेंट, एनर्जी आणि इकॉनॉमी आहे. आपले फाउंडर्स आदरणीय श्याम सर यांनी फार अभ्यासाने आणि बारीक विचार करून जे काही युनोचे 17 सस्टेनेबल गोल आहे, त्याला 5 मिशन मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. आणि माझा हा नेहमीचा विचार आहे की 5 मिशन म्हणजेच एक नॅनो टॅबलेट आहे 17 सस्टेनेबल गोलची. 5 मिशन आणि 17 सस्टेनेबल जर गोल म्हटलं, तर आपली कधी गल्लत होऊ नये. हे एकाच गोष्टीसाठी आपण काम करणार आहोत, आणि एवढं सोपं श्याम सरांनी आपल्याला बनवून दिलेलं आहे. म्हणूनच 5 मिशन म्हणजेच एक होलिस्टिक एक सस्टेनेबिलिटी किंवा समग्र शाश्वतता आहे, हे आपल्याला इथं लक्षात घेतलं पाहिजे. आता आपल्याला हे 17 सस्टेनेबल गोल आहेत, ज्याच्यानंतर याच्याविषयी आपण पुढे बघूया. आता महिला शक्तीचा जो काही रोल आहे सस्टेनेबिलिटीमध्ये, तो का महत्वाचा आहे? महिला शक्ती, जर सगळ्यात महत्वाचा एक बेसिक लक्षात आपण घ्या की मानव प्राण्याला, ज्या पृथ्वीवरचा जो मानव प्राणी आहे, त्याला पोट आहे, आणि पोटासाठी जे सगळे उद्योग आहे, जास्तीत जास्त पोट नसतं तर काय झालं असतं, हा एकदा विचार करून बघा. म्हणूनच या स्त्री शक्ती जे नॉर्मली किचनमध्ये वगैरे असते, किंवा तिला कन्झम्पशन पॅटर्न माहीत असतात, लिडरशिपमध्ये काय काय हवं असतं ते माहिती असतं, बऱ्याच वेळा एन्व्हायरमेंटशी रिलेटेड गोष्टी तिला त्याची जाण असते, वॉटर कन्झम्पशन किंवा वेस्ट रिडक्शन कसं करायचं, या सगळ्या गोष्टी अगदी चुला मुलापासून तर अगदी युनोचे जे काही सस्टेनेबल गोल आहे तिथपर्यंत सुद्धा कशी मजल मारायची, या सगळ्या गोष्टीचं ज्ञान या स्त्री शक्तीला असतं. म्हणूनच याचा रोल हा याच्यामध्ये फार महत्वाचा आहे. त्याचे बेनिफिट्स काय आहे? जसं आता सांगितलं की हाऊस होल्ड आणि कम्युनिटीमध्ये तिला नॉलेज असल्यामुळे रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये तिची मदत महत्वाची आहे स्त्री शक्तीची. ग्रीन इकॉनॉमीमध्ये ट्रान्झॅक्शन सर्वांसाठी ही ती इझिली करू शकते. जे काही शोध आहे याच्या संबंधात, संबंधात सुद्धा ती चांगली मदत करू शकते. नैतिक जे काही गोष्टी आहे, अ, ती ती त्याला ते प्रोत्साहन देऊ शकते. आणि
शाश्वत जे काही कन्झम्पशन आहे, जे काही प्रोडक्शन आणि कन्झम्पशन आहे, ते शाश्वतपणे कसं करायचं याच्यावरती ती फोकस करू शकते. अगदी ग्रासरूट जमिनी स्तरावर काय काम करायचं आणि क्लायमेट संबंधी काय गोष्टी महत्वाच्या आहेत त्याच्यावरती काम करू शकते. हेल्थ आणि एज्युकेशनमध्ये अत्यंत सुंदर आणि चांगलं हे काम स्त्री शक्ती करू शकते. जसं सांगितलं की ग्रीन इकॉनॉमीमध्ये आणि जेंडर इक्वॅलिटी, लिंग समानतेमध्ये काम करून हे जे काही ग्रीन ट्रान्झिशन आहे ती इझिली ती करू शकते. आणि जे काही इकॉनॉमिक पोटेन्शियल आहे याच्यामधून किंवा जीडीपी ग्रोथ आहे या सर्व उद्योगातून ती निर्माण करण्यात मोलाचा हातभार लावू शकते. आणि ओव्हरऑल एक स्ट्रॉंग परफॉर्मन्स दाखवू शकते, ज्याच्यातून काही जॉबही तयार होतील. आणि हे सगळं अचीव करण्यासाठी स्त्री शक्ती फार मोलाचं योगदान ही करू शकते. आता याचे पैलू काय आहेत स्त्री शक्तीचे? सोशल जर सामाजिक पैलू बघितला स्त्री शक्तीचा, तर ती काय करू शकते की अ, जे काही हार्मफुल्स नॉर्म आहे सोसायटीचे ती निरस्त करू शकते. अ, स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी सारखेच नॉर्म्स ती तयार करू शकते. सर्वांचं इन्क्लुजन करू शकते आणि चांगल्या प्रॅक्टिस इस्टॅब्लिश करू शकते. इकॉनॉमिक ग्रोथमध्ये एक मोलाचा हातभार लावू शकते, ज्याच्यामध्ये स्किल डेव्हलप करणं, जॉब ऑपॉर्च्युनिटीज तयार करणं, सर्वांना इक्वल पे देणं, इक्वल कामासाठी योग्य पेमेंट देणं, पे स्केल ठरवणं आणि ओव्हरऑल एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलप करणं यासाठी ती महत्वाचा रोल अदा करू शकते. त्याचबरोबर पॉलिटिकल राजकीय गोष्टीमध्ये जर ते आले तर त्याच्यासाठी जे काही पॉलिसी ठरवायच्या आहेत, जेंडर इक्वॅलिटीसाठी ज्या काही पॉलिसी आहेत आणि ओव्हरऑल समाजासाठी काय भलं आहे ह्या गोष्टी ती ठरू शकते. सायकोलॉजिकल मध्ये संतराम से आपका स्क्रीन पॉज्ड है। हम ओ हो हो, अ, ओके ओके, मैं फिर से शेयर करता हूँ। कब से पॉज है सर? कितनी स्लाइड होगी? अभी 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 जस्ट एक एक यस, एक ही मिनट मैं हुआ, फिर ज्यादा से नहीं। शेयर करता, यस यस यस। अभी आया है सर? यस यस, विजिबल है। मूव हो रहा है? यस यस, हो रहा है हो रहा है। ओके। सायकोलॉजिकल एम्पॉवरमेंट, सायकोलॉजिकल एम्पॉवरमेंटमध्ये स्त्री शक्ती स्वतःच पर्सनॅलिटी तर डेव्हलप करू शकते, पण आजूबाजूचे जे काही वुमेन पॉवर आहे तिला सुद्धा एक कॉन्फिडन्स देऊन एक चांगली टीम करून चांगल्या कार्यामध्ये सहभागी करून घेऊ शकते. त्यानंतर एज्युकेशन आणि हेल्थमध्ये जसं सांगितलं की एक स्त्री शिकली तर पूर्ण कुटुंब शिकतं आणि ओव्हरऑल सगळ्या समाजाची ग्रोथ होते सगळ्याच गोष्टीमध्ये. आता ग्लोबली जर बघितलं तर ह्या वुमन पॉवरमध्ये काय इम्पॅक्ट झालेला आहे, ही वुमन पॉवर काय इम्पॅक्ट करू शकते. आता हे परदेशी नावं म्हटले की काही प्रोनाऊन्सिएशन वेगळे असू शकतात, काही चुकी झाली तर माफ करा. मेजी जोनेले टॅन ही एक क्लायमेट ऍक्टिव्हिस्ट आहे. आपण नेहमी क्लायमेट चेंजची गोष्ट करत असतो, पण तिचं म्हणणं असं आहे की सिस्टम चेंजवर गोष्टी करा. क्लायमेट चेंज करू नका. जर तुम्ही सिस्टम चेंज केलं, काम करायच्या पद्धती चेंज केल्या, आपल्या कामाच्या पद्धती बदलल्या, तर क्लायमेट चेंज हा आपोआपच जो काही वाईट पद्धतीने घडतोय तो आपोआपच थांबेल. आणि त्याच्यासाठी जी फिलिपिन्समध्ये जे काही ऑर्गनायझेशन तयार केलेलं आहे ते फार मोलाची कामगिरी तिने तिथं गाजवलेली आहे. आणि या संबंधात ती फार मोठी ग्रीनर सोसायटीची ती एक फार मोठी लीडर होती. त्रिशा शेट्टी, त्रिशा शेट्टी एक मुंबईची ऍक्टिव्हिस्ट आहे. सी सेज नावाचं ती ऑर्गनायझेशनची ती सीईओ आहे. जेंडर इक्वेलिटीमध्ये तिने काम केलेलं आहे. आणि युनायटेड नेशन्समध्ये तिला ओबामा फाउंडेशन तर्फे बोलवण्यात आलं होतं. म्हणजेच युनोचं जे काही प्लॅटफॉर्म आहे तिने रिप्रेझेंट केलेलं आहे. तिसरी जी आहे एमी एलेड, ही म्युझिशियन आहे आणि युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम UNDP इथं तिने मोलाची भूमिका बजावलेली आहे. सस्टेनेबल डेव्हलप गोल्स आणि वुमन एम्पॉवरमेंट, जेंडर इक्वॅलिटी याच्यावर तिने महत्वाचं कार्य केलेलं आहे. आणि UNDP मध्ये ती गुडविल अँबॅसेडर आहे. मीरा दासगुप्ता ही जरी भारतीय वंशाची असेल तर न्यूयॉर्कमध्ये असते. तर ती एक तिथल्या झालेल्या कार्यक्रमातली एक विजेती कवयित्री आहे, पोएट आहे, लॉरेट. तर तिने
जे काही काम केलेलं आहे की युनायटेड नेशनमध्ये तिचं जे काही कवितेच्या माध्यमातून रिप्रेझेंटेशन केलेलं आहे की अ, अ, एक मिनिट, क्लायमेट चेंज किंवा एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड जे काही तिच्या कवितेमधून जे काही दाखवलेलं आहे त्याच्यासाठी तिने तिच्या कवितेला तिथं मान्यता मिळून तिला पारितोषिक तिथं भेटलेलं आहे. प्राजक्ता कोळी मुंबईची ही एक यूट्यूबर आहे. 6 मिलियन्स तिचे फॉलोवर आहे. आणि तिने या यूट्यूब प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून नो ऑफेन्स नावाची मुवमेंट चालवली, जिथं त्याने हेट स्पीच, सेक्सिझम आणि होमोफोबिया या संबंधास तिने आपले विचार मांडलेले आहे. आणि ती सुद्धा UN पर्यंत पोहोचलेली आहे. अशा ह्या होत्या ग्लोबल लीडर ज्यांनी इम्पॅक्ट पाडलेला आहे. आता भारतीय वुमेन पॉवर, चेतना सिन्हा ज्या नारी शक्ती पुरस्कार विजेता आहे, ज्यांनी एक ग्रामीण भागासाठी फायनान्शियल सर्व्हिसचं नेटवर्क उभं केलेलं आहे, ऑर्गॅनिक फार्मिंग किंवा सस्टेनेबल फार्मिंगमध्ये काम केलेलं आहे, वॉटर कन्झर्वेशनमध्ये काम केलेलं आहे, आणि राष्ट्रपतीच्या हस्ते त्यांना नारी शक्ती पुरस्कार मिळालेला आहे. पुढच्या जे काही जोडपं आहे, गीता आणि हसिरू दाला, ह्या ज्या काही वुमेन्स आहेत, तर एक कचरा वेचणारे जे काही महिलांचा ग्रुप आहे त्यांना त्या लीड करतात. त्यांची लाईफस्टाईल कशी सुधारायची, त्याच्यात सिस्टमॅटिकपणा कसा आणायचा, आणि क्लायमेट रेझिलियन्ससाठी काय काय गोष्टी करायच्या यासाठी त्यांचं योगदान फार महत्त्वाचं आहे. रामा नावाची जी आशा वर्कर आहे दिल्लीमधली, तिने एक मोलाची कामगिरी केलेली आहे की जी चुलीचं धूर आहे ज्याच्यापासून नेहमीच डोळ्यांना त्रास होतो, अ, ते होऊ नये म्हणून तिने एक शेगडी डेव्हलप केली आणि त्याची मुवमेंट तिच्या भागामध्ये चालवली. तर हा आपल्याशी संबंधित पॉइंट आहे. आपल्या प्लॅटफॉर्मवर सुद्धा जे काही बायोमास रिलेटेड शेगडी आहे त्याचं उत्पादन आणि या सर्व्हिसेस येत्या काळात असणारच आहे, आणि याच्यामध्ये आपल्या प्लॅटफॉर्मवरही फार मोठं काम होणार आहे. मोनिका शुक्ला, हंबल बी नावाचं तिचं फाउंडेशन आहे. आणि अ, तिथं ती सस्टेनेबल सोल्युशन इन ॲग्रिकल्चर आणि इम्पॉवरमेंट याच्यासाठी जे काम करते, याच्यामधून शेतीचं उत्पन्न वाढवणं, एम्प्लॉयमेंट तयार करणं, याच्यासाठी तिने इम्पॅक्टफुल काम भारतामध्ये केलेलं आहे. सीमा अरोरा ह्या कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री CII मध्ये कार्यरत आहेत. आणि त्यांनी एक प्रणाली तयार केलेली, ग्रीन कोऑपरेटिव्ह सिस्टम, ग्रीन को रेटिंग सिस्टम, ज्याच्यामुळं एन्व्हायरमेंटल जे काही फूटप्रिंट आहे, वेगवेगळ्या कंपन्यांच्या पोल्युशनच्या ज्या काही फूटप्रिंट आहे त्या मेजर करण्यासाठी त्यांनी सोपं होण्यासाठी एक ही सिस्टम तयार केलेली आहे. आता हे झालं ग्लोबल पॉवर, ग्लोबल वुमन पॉवरचा ग्लोबल इम्पॅक्ट, भारतातला इम्पॅक्ट. परंतु हे काय आज झालेलं नाही, हे एन्शियंट टाइम पासून चालत आलेलं आहे. तर एन्शियंट टाइम म्हणजे प्राचीन काळामध्ये सुद्धा ॲज अ सिम्बॉल ऑफ नॉलेज, ज्ञानाचा सिम्बॉल म्हणून देवी सरस्वतीची आराधना केल्या जायची. ग्रीक देशामध्ये अथेना या देवीची आराधना केल्या जायची. रोमनमध्ये मिनर्व्हा देवीची, आणि बुद्धिझममध्ये परामिता देवीची आराधना केल्या जायची. जे काही पूजा अर्चना प्रत्येक उपासना पद्धतीमध्ये आहे त्यानुसार त्या काळी सुद्धा, प्राचीन काळी सुद्धा वुमेन पॉवरला हे महत्त्व दिल्या गेलेलं आहे. त्यानंतर सिम्बॉल ऑफ स्ट्रेंथ म्हणून आपल्याला माहिती आहे दुर्गेची उपासना केल्या जाते. आणि जी नेहमीच जे कोणी राक्षस प्रवृत्ती आहे तिला नष्ट करून जे काही भक्त आहे त्यांचं रक्षण करण्याचं जे काही पूर्वापार चालत झालेली धारणा आहे ती आपण ही जाणतोच. अन्नपूर्णा याच्यामध्ये सुद्धा जे काही अबंडन्स आहे किंवा आपलं अन्नाप्रती जे काही पोषण आहे, नरिशमेंट आहे, त्या संबंधात सुद्धा देवी अन्नपूर्णाला महत्त्व दिले गेलेलं आहे. त्या अन्नपूर्णा या देवीच्या स्वरूपामध्ये वुमन पॉवरला बघितलेलं आहे. साऊथ इंडियामध्ये एक जमात जी पूर्वीच्या काळी अनेक रोगराई असायच्या, आणि त्या रोगराईमध्ये मरियम्मन या देवीचं पूजन करायचे. आणि आणि त्या पूजनामध्ये, आराधनामध्ये त्यांचे रोग बरे व्हायचे अशी धारणा होती. तेव्हा सुद्धा ॲज अ सिम्बॉल ऑफ केअर म्हणून वुमेन पॉवरला
महत्त्व दिलेलं आहे. आता आपण आजच्या घडीला जेंडर इक्वॅलिटीची गोष्ट करतो, पण जेंडर इक्वॅलिटीमध्ये त्या काळात सुद्धा अर्धनारी नटेश्वर किंवा अर्धनारीश्वरा या रूपामध्ये शंकर पार्वतीचं जे काही रूप आहे पूर्वापार काळापासून चालत आलेलं हे आपल्याला माहितीच आहे. आता मध्यकालीन कालखंड 15, 16, 17, 18 आणि 19 आणि 20व्या शतकाच्या सुरुवात ह्या कालखंडामध्ये जे काही वुमेन पॉवर होतं त्यांनी काय इम्पॅक्ट केलेला आहे. तर आपले पूर्वज फार पूर्वीपासून तर या पृथ्वीलाच माता मानायचे, परंतु हा विचार पुन्हा जे काही फ्रीडम फायटर होते त्यांनी ह्या काळामध्ये आणला की या देशाला एक माता म्हणून समजायचं, एक मदर म्हणून समजायचं, तिला मातेचा दर्जा द्यायचा. म्हणून भारताला नेहमी भारत माता म्हटलं जातं. जगामध्ये कुठल्याही देशाला माता म्हणून संबोधल्या जात नाही, हे आपल्याच देशामध्ये आहे. मातृत्व राजमाता जिजाऊ यांनी आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज यांना एक मातृत्वाच्या दृष्टीने जे काही संस्कार दिले, युद्धनीती शिकवली, सत्य काय, चांगलं काय, वाईट काय याची जाण दिली आणि स्वराज्य कसं घडवायचं या संबंधात जे काही शिकवलं ते एक मातृत्व म्हणून एक फार मोलाचं आहे. दातृत्वाचा जर आपण विचार केला तर अहिल्याबाई होळकर ज्या माळवा प्रांतामध्ये आहे मध्य प्रदेशमध्ये, त्यांनी फार मोलाची भूमिका बजावली आहे. जनतेसाठी अनेक तलाव बांधले, नद्यांचं जे काही पुनरुज्जीवन आहे ते केलं, घाट बांधले, मंदिरं बांधले, त्या एक मोठ्या शिव उपासक होत्या आणि जनतेसाठी जे जे काही लागेल त्यांनी एक दातृत्व या नात्याने सर्व काही केलं. कर्तृत्व राणी चिन्नेम्मा, केलाडी, कर्नाटकामध्ये जे केलाडी आहे, कर्नाटक वासियांना हे सगळं माहिती असेल की मुघल एम्पायर बरोबर तिने फार मोठा लढा दिला. चांगले चांगले योद्धे त्यांच्याबरोबर लढा देऊ शकत नव्हते आणि शिवाजी राजांचे जे काही पुत्र होते राजाराम, त्यांनाही त्यांनी अभय दिलं होतं. आणि एवढंच नाही तर बाकीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचं लिटरेचर किंवा कला या क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचं मोठं काम होतं. त्यानंतर पुढं आहे नेतृत्व. नेतृत्व कसं असावं तर राणी लक्ष्मीबाईचं हे आजही आपण मानतो, जाणतो आणि बोलतो. तर ब्रिटिशांचा एक रूल होता डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स, म्हणजे एखादा राजा मेला किंवा पुरुष जर मृत पावला तर ते राज्य ब्रिटिश साम्राज्यामध्ये विलीन करून घ्यायचं. परंतु राणी लक्ष्मीबाई त्याच्या विरुद्ध लढल्या. त्यांचा जो काही दत्तक मुलगा होता त्यांच्या नावावर सुद्धा ब्रिटिशांनी हे राज्य, तिचं राज्य करून देण्यास नकार दिला. तेव्हा ती ब्रिटिशांविरुद्ध लढली. मेरी झाशी नाही दूंगी या शब्दात तिने ठणकावून सांगितलं आणि हे स्वराज्य तिचं परत मिळवलं. अशा प्रकारे तिने नेतृत्व त्यावेळेस घडवलं. आता आत्ताचा जो कालखंड आहे साधारणतः 1950च्या पुढून म्हणेल मी मॉडर्न कालखंड, कारण आता जग झपाट्याने बदलतं आहे आणि जो काही कालखंड आहे आणि क्लायमेटचे जे काही प्रॉब्लेम्स आज आपल्या लाईफस्टाईलमुळे तयार होत आहे आणि त्याच्यासाठी जे काही 17 सस्टेनेबल गोल्स आहे आणि आपल्या प्लॅटफॉर्मवर जे काही मिशन आहे त्या संबंधात आपण बोलूया. तर 17 सस्टेनेबल गोल्स हे जे काही वुमेन पॉवर आहे यांनी जो काही इम्पॅक्ट केलेला आहे, गोल्स आणि 5 मिशन याच्या संबंधात काय काय काम केलेलं आहे. डॉक्टर कल्पना शंकर यांचं हँड इन हँड नावाचं ऑर्गनायझेशन आहे. त्यांनी 2.2 मिलियन महिलांना रुरल इंडियामध्ये जॉब दिलेला आहे आणि इकॉनॉमी सुद्धा वाढवलेली आहे. हे एक त्यांचं मोलाचं कार्य आहे. वंदना शिवा हे एक फार मोठं नाव आहे, क्लायमेट ऍक्टिव्हिस्ट आहे. देशी बीजचा जेव्हा मी वेबिनार घेतला होता तेव्हा सुद्धा त्यांचं नाव घेतलं होतं, कारण देशी बीज वाचवा. परकीय जे काही शक्ती आहेत आपल्या देशी बीजाला नष्ट करून त्याचं सगळं जे क्रेडिट आहे त्यांच्याकडे, त्यांनी स्वतःकडे बँक बनवलेली आहे. तर क्लायमेट, देशी बीज आणि झिरो अंगर याच्यावर फार मोठं मोलाचं काम ह्या वुमेन पॉवरने केलेलं आहे. पुढचा आहे उपासना कॅमिनीनी कोनिला, जिने वेलनेस क्षेत्रात फार महत्वाचं काम केलेलं आहे आणि सस्टेनेबल SDG 3 तिने ऍड्रेस केलेला आहे. त्याचबरोबर नीरू यादव, हॉकीवाली सरपंच म्हणून त्यांना ओळखतात. त्यांनी मेडिकल कॅम्प्स घेऊन, हेल्थ अवेअरनेस प्रोग्राम्स घेऊन या क्षेत्रामध्ये मोठं काम केलेलं आहे. तर अशा ह्या 2 वुमेन पॉवर आहेत ज्यांनी सस्टेनेबल गोल 3 मध्ये महत्वाची भूमिका बजावलेली आहे.
सावित्रीबाई फुले हे नाव तर सर्वांच्या माहितीतलं आहे, ज्यांनी शिक्षणामध्ये स्त्री समानतेमध्ये मोलाची भूमिका बजावलेली आहे. त्याचबरोबर आसाममधली अ, द्रिष्णा कलिता, ज्यांनी पपेटरी शोच्या माध्यमातून गर्ल्स एज्युकेशन कसं व्हावं, जेंडर इक्वेलिटी कशी असावी यासाठी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. सस्टेनेबल गोल 4 आणि 5 मध्ये या दोघींचं मोलाची भूमिका आहे. पुढचं आहे कुंजप्रीत अरोरा, ज्यांनी एक सस्टेनेबल ब्रिक्स बनवले, ज्याला त्यांनी ब्रिक्स म्हटलेलं आहे, ज्या 100% रिसायकल मटेरियलमधून बनवलेल्या आहे, ज्याने डेफिनेटली क्लायमेट फ्रेंडली त्या आहेत. त्याचबरोबर क्लीन वॉटर सॅनिटेशन आणि अफोर्डेबल क्लीन एनर्जीमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. त्याचबरोबर रुक्मानी कथारा नावाच्या ज्या स्त्री आहेत, नारी आहेत, त्यांनी सुद्धा एनर्जी सेक्टरमध्ये किंवा सोलर एनर्जी सेक्टरमध्ये काम केलेलं आहे. याच्यामध्ये त्यांनी SDG 6 आणि 7 हे गोल ॲड्रेस केलेले आहे. 5 मिशनच्या संबंधात भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर एम्पॉवरमेंट आणि एनर्जी या क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. पुढचं जे आहे, आपल्याला माहिती आहे इस्रो नावाचं ऑर्गनायझेशन. इस्रोमध्ये टेसी थॉमस यांनी, आपला देश माहिती आहे मिसाईल क्षेत्रामध्ये फार मोठी प्रगती करत आहे, तर टेसी थॉमस यांना मिसाईल वुमेन ऑफ इंडिया म्हणतात. त्यांनी मोलाचं योगदान तिथं दिलेलं आहे. त्याचबरोबर मोनिका झा, ज्यांनी सायडी टेक्नॉलॉजी नावाचं फाउंडेशन तयार केलेलं आहे. जे स्ट्रीट लाईट असतात ते सस्टेनेबल स्ट्रीट लाईट कमी खर्चामध्ये आणि कमी लाईटमध्ये कसं काम होऊ शकतं, हा त्यांनी इम्पॅक्ट दाखवून दिलेला आहे. सस्टेनेबल गोल 9 याच्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आपल्या 5 मिशनच्या भाषेत जर बोलायचं तर एम्पॉवरमेंट आणि एनर्जी या या मिशनवर, 5 मिशनवर त्यांनी काम केलेलं आहे. आता सगळ्यात इंटरेस्टिंग ह्या आजी आहेत. एक मिनिट. जगाने शिकावं की काम कसं करावं, हा एक चालता बोलता एन्सायक्लोपीडिया आहे. जवळपास 30,000 सॅपलिंग यांनी लावलेलं आहे. देशी जे काही वृक्ष आहे त्याची जोपासना केलेली आहे, आणि त्यांना म्हणूनच एन्सायक्लोपीडिया ऑफ द फॉरेस्ट म्हणतात. प्रत्येक स्पेशीजचं अगदी डिटेल ज्ञान त्यांच्याकडे होतं, आणि आज त्या आपल्यामध्ये नाहीये. परंतु अं, जमिनीवरचं लाईफ आणि बिलो वॉटर, पाण्याखालचं लाईफ, याच्या संबंधात त्यांनी काम केलेलं आहे. SDG 13, 14 आणि 15वर याच्यावर काम केलेलं आहे. एन्व्हायरमेंट आणि एम्पॉवरमेंट याच्यावर त्यांनी काम केलेलं आहे. हे व्यक्तिमत्व सर्वांच्या ओळखीतलंच आहे. तर पीस आणि जस्टिस याच्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. तुरुंगामध्ये जे काही व्यवस्था आहे त्याच्यामध्ये त्याच्यात रिफॉर्मेशन आणण्याचं त्यांनी फार मोठं काम केलेलं आहे. आम्ही सुद्धा संभाजीनगरमध्ये एकेकाळी त्यांचा, आम्ही लहान असताना त्यांचा अनुभव घेतलेला आहे. हे फार मोठं एक थरारक असं व्यक्तिमत्व होतं. लोक समोर आले की त्यांना घाबरायचे, कारण त्यांचं कर्तृत्वच त्या प्रकारचं होतं. आता हे सगळे पार्टनरशिप फॉर द गोल्स, आपल्या भारतीय वंशाच्या रुचिरा कंबोज, ज्या परराष्ट्र खात्याच्या मार्फत युनायटेड नेशनमध्ये परमानंट रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, आणि अनेक ज्या काय मॅनपॉवर आहे, मी जे आत्ताचं जे काही उदाहरणं सांगितले हे अगदी थोडे आहेत. अनेक वुमेन पॉवर आहे, ज्यांनी आता वर्ल्ड कप जिंकला, क्रिकेट स्पोर्ट्स सेक्टरमध्ये आहेत, एज्युकेशन सेक्टरमध्ये आहेत. प्रत्येक सेक्टरमध्ये अशा वुमेन पॉवर आहे की ज्या या सस्टेनेबल गोल्समध्ये, 5 मिशनमध्ये फार मोठा इम्पॅक्ट NGOच्या माध्यमातून म्हणा किंवा कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून म्हणा घडवत आहेत. आता आपल्या देशामध्ये हँडीक्राफ्टला कमी नाही. आपल्या 5 सेशनमध्ये पण आपण अनेक वेळा बघितलं की किती विविधतेने आपला देश नटलेला आहे, किती कलाकुसर आपल्या देशामध्ये आहे. आणि हे जर, याला जर वाव मिळाला तर फार मोठ्या प्रकारचं निर्मिती तर होऊ शकते, पण उद्योग होऊ शकतो, आणि याच्या मधून फार मोठी इकॉनॉमिक क्रांती होऊ शकते, आणि सर्व प्रकारचे जे काही गोल आहेत आजचे युनोचे आणि 5 मिशनचे सगळे इलिमेंट आहेत ते ऍड्रेस होऊ शकतात. आता याच्यामध्ये काय चॅलेंजेस काय आहेत, तर जे काही क्लायमेट चेंजच्या एक 5 मिनिटामध्ये आपण संपूया, आणि पुढचं जे काही गोष्ट आहे, प्रोग्राम आहे, ते आपण चालू करूया. क्लायमेट चेंजमुळे जे काही गोष्टी घडतात त्याच्यामुळं पहिली सफर होते ती नारी शक्ती.
कारण बेसिक गोष्टी जिथं फूड, वॉटर आणि फ्युएल याच्यासाठी तिला नेहमी लढावं लागतं. म्हणून हा एक चॅलेंज आहे जो आपल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून नक्कीच येत्या काळात ॲड्रेस होऊ शकतो. दुसरा चॅलेंज आहे लिमिटेड ॲक्सेस टू रिसोर्स आणि पॉवर. लँड, क्रेडिट आणि एज्युकेशन ह्याचं जे काही ॲक्सेस आहे बऱ्याच ठिकाणी आजही लिमिटेड आहे. आणि त्याच्यामुळे जे काही परफॉर्मन्स टॅलेंट असून सुद्धा दाखवू शकत नाही नारी शक्ती, हा एक चॅलेंज आहे. आणि याचं सुद्धा सोल्युशन आपल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून दिलं जाऊ शकतं. आता हे सगळं असेल, भरभराट असेल एखाद्या कुटुंबामध्ये, तर शिक्षणही असेल, पण स्टिरिओटाईप किंवा लॅक ऑफ रिप्रेझेंटेशन, सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मॅथमॅटिक्स, स्टेम ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये, आणि एक्सपोजर नाही द्यायचं ही वृत्ती आजही बऱ्याच ठिकाणी आहे. आणि जेव्हा वुमेन जेव्हा टॉप ऑर्गनायझेशनमध्ये टॉपच्या लेवलला जायला लागते तेव्हा त्याला खाली ओढणारे आपल्यातलेच असतात. हे सगळे हे कॉमन उदाहरण आहे, हे आहे, आपण जाणतोच. तर त्याच्या ते सुद्धा इश्यू या माध्यमातून ऍड्रेस होऊ शकतात. हेल्थ आणि सेफ्टीमध्ये सुद्धा ज्या काही चॅलेंजेस आहेत त्याच्यामुळं साहजिकच महिलांच्या हेल्थवर इफेक्ट हा होतोच. आणि सेफ्टी आजही फार मोठा प्रश्न आहे. कामाच्या ठिकाणी असू दे, घर असू दे, कुठली जागा असू दे, हा एक मोठा प्रश्न आहे. तर नारी नारी शक्तीच्या एम्पॉवरमेंटमुळं या सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी ॲड्रेस येत्या काळात होऊ शकतात. चॅलेंज आणि सोल्युशन हे हँड इन हँड आहेच, आपण सर्व जाणताच. प्रयत्न करणं आणि याला सोल्युशन देणं हेच या प्लॅटफॉर्मचं उद्दिष्ट आहे. आता ही जी काही वुमेन पॉवर आहे याचं जे काही सिंक्रोनायझेशन आहे, युनोचं 17 सस्टेनेबल गोल्स आहेत आणि आपलं जे मध्ये 5 मिशन आहे याच्यामध्ये एक प्लॅटफॉर्म आहे, तो आहे आपल्या देशाचा. आपल्या देशाच्या काही गाईडलाईन्स आहे, नॅशनल गाईडलाईन्स फॉर रिस्पॉन्सिबल बिझनेस कंडक्ट, NGRBC. याच्यावरती सेपरेट सेशन आपण कधी घेऊ, कारण ह्या दोन्ही जे काही प्लॅटफॉर्म आहे त्यांना जोडणारा हा दुवा आहे. तर आपलं जे काही नारी शक्तीचं जे काही पार्टिसिपेशन आहे वेगवेगळ्या ठिकाणी, तर हे वेगवेगळ्या सेक्टरमध्ये अशा प्रकारचं आहे. तर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, ऑइल गॅस सेक्टर इथं बरंच कमी आहे. ॲग्रिकल्चर सेक्टर मध्ये जास्त आहे, कारण पहिल्यापासून आपला देश त्याच्यामध्ये अग्रेसर मानला जातो. प्रत्येक महत्त्वाच्या सेक्टरमध्ये कॉन्ट्रीब्युशन वाढणं हे फार गरजेचं आहे. आता MCL प्लॅटफॉर्मवर जे काही आपण जे काही नेटवर्क तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये नारी शक्ती मोठ्या प्रमाणावर एकवटली आहे आणि रेडी आहे तिचा परफॉर्मन्स येत्या काळात दाखवण्यासाठी. एवढंच नाही, शहरी नाही, ग्रामीण नाही, तर फॉरेस्ट मधली किंवा आदिवासी मधली सुद्धा नारी शक्तीला इथं एक्सपोजर हा मिळणार आहे. 5M सेशनच्या माध्यमातून जे काही लेटेस्ट एक्सप्रेशन मागच्या वर्षी ज्यांनी केलेले आहे त्याचे काही छायाचित्र आहे. याच्या व्यतिरिक्त काही असू शकतील, माझ्याकडे जे काही अवेलेबल आहे ते मी टाकलेले आहेत. लेटेस्ट मागच्या 2 महिन्यामध्ये जे काही स्टोरी नरेशन्स ज्यांनी केलेलं आहे त्यांचे छायाचित्र आहे. व्हॉट्सअप याच्यामुळं ते काही क्लिअर नसतीलही, त्यामुळं माफ करा, क्लिअर फोटो नसतीलही, पण एक रिप्रेझेंटेशन आहे. महत्वाचं आहे की नारी शक्ती कुठं कुठं आहे. सगळ्यात महत्वाचं, जेव्हा सस्टेनेबल गोल्स आणि 5 मिशनवर काम करत आहोत आपण, आणि 2026 मध्ये हे सगळं आपल्याला, आपली ही जी ट्रेन ही ती चालू होणार आहे. हे सगळं काम करत असताना या सगळ्या सस्टेनेबल गोल्समध्ये परफॉर्मन्स तर असणारच आहे आणि त्याचे नॉमिनेशन्स आणि त्याचे अवॉर्ड्सही असणार आहे. प्रश्न आहे की ह्या रिकाम्या जागामध्ये कोणाचा फोटो लागणार. तर तयार व्हा, नारी शक्ती, भारताची नारी शक्ती यासाठी तयार राहीलच. जसं नो पॉवर्टी, झिरो हंगर, गुड हेल्थ, वेलबिंग, क्वालिटी एज्युकेशन, जेंडर इक्वॅलिटी आणि क्लीन वॉटर आणि सॅनिटेशन या क्षेत्रात काम करण्यासाठी पुढचे क्षेत्र आहे अफोर्डेबल क्लीन एनर्जी, डिसेंट वर्कप्लेस, इंडस्ट्री इनोव्हेशन, जेंडर इक्वॅलिटी, सस्टेनेबल सिटीज आणि रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन. आणि शेवटचे जे 5 आहेत ते आहे क्लायमेट ॲक्शन, लाईफ बिलो अँड अबाव वॉटर, जस्टिस, पीस आणि पार्टनरशिप. तर मॅक्झिमम ठिकाणी आपल्या MCL परिवारामधून हे फोटो लागावेत, नॅशनली इंटरनॅशनली, अशी मी अपेक्षा करतो. आणि नक्कीच लागणार, कारण आपण लोकल विचार नाहीये, भारतीय नाही, हा एक जागतिक विचार आहे, वसुदैव कुटुंबकम. तर हे सगळं करत असताना खेडेत
तर सुने पडलेले आहेत आणि शहरच वाढत आहे आणि शहरामध्ये प्रॉब्लेम वाढत आहे. तर खरी डेव्हलपमेंटची गरज आहे या खेड्यांना, जिथून रुरल एम्पॉवरमेंट मधून, नारी शक्तीचे एम्पॉवरमेंट मधून खरे जी काही डिप्रायव्ड नारी शक्ती आहे तिची एम्पॉवरमेंट होईल आणि हे सगळं पुढं जाईल. जर 17 सस्टेनेबल गोलचा विचार केला तर गोल नंबर 4, 5, 10 आणि 17 हे सगळे ह्या गोष्टीला ऍड्रेस करतात. परंतु हे जर गोल ऍड्रेस झाले तर सगळे 17 सस्टेनेबल गोल हे नक्कीच ऍड्रेस होतील, यात काही शंका नाही. एवढं बोलून मी जे काही छोटासा माझा प्रयत्न होता हा मी इथं संपवतो. आणि हे जे काही प्रेझेंटेशन आहे येत्या पुढच्या काळामध्ये मला करावं लागू नये, आपल्यातीलच नारी शक्तीने हे करावं. मी एक फक्त सुरुवात करून दिलेली आहे आणि मला विश्वास आहे की नारी शक्ती या सगळ्या गोष्टीला पुढे घेऊन जाईल. मी इथंच थांबतो आणि पुढे जाण्यासाठी आज फक्त नारी शक्तीच बोलेल असं मला वाटतं, कारण अपडेट तर लिखित स्वरूपात आपल्याकडे आहे. तर आपल्याला त्या अपडेटची आज गरज नाहीये. तर जे कोणी नारी शक्ती आहे इथं त्यांनी एक एक मिनिटं बोलावं. तर मी प्राजक्ता कंदारे मॅमला रिक्वेस्ट करेल की त्यांनी स्टार्ट करावी. नमस्कार. येस येस, स्टार्ट. नमस्कार सर, खूपच छान म्हणजे प्रेझेंटेशन होतं जे लेडीज एम्पॉवरमेंट वरती, आणि तुम्ही सुंदर प्रकारे ते मांडलंय. आणि स्पेशली आज या सेशन मध्ये ऍटलीस्ट तुमच्या फॅमिली जे लेडीज आहेत त्यांना आम्हाला बघायला चान्स भेटला तिथे. आजी असतील, काकू असतील, आय मीन तुमची पोरगी असेल, म्हणजे खूपच छान सगळ्या बद्दल तुम्ही आम्हाला सांगितलं. आणि सेकंड गोष्ट, जी आमचे पण फोटोज तुम्ही तिथे मांडले त्याबद्दल धन्यवाद. आणि जे बाकीचे आपले जे आपल्या डिजिटल ह्याच्यामध्ये काही काही लेडीज आहेत, जे फॉलोअर्स आहेत किंवा काही काहींचे बाकीचे प्रोग्राम्स जे करतात, त्यांच्याबद्दल पण खूपच छान इन्फॉर्मेशन तुम्ही दिली. आणि थँक्यू सो मच. आणि अशाच प्रकारे तुम्ही गाईड करत राहा मला, ही आशा करते मी. थँक्यू. धन्यवाद मॅम आपले विचार मांडण्याबद्दल. प्रमिला थाविल मॅम, प्रमिला थाविल मॅम, आपण 2 शब्द बोलावे. हॅलो हा मॅम बोला. सर. नमस्कार सर. नमस्कार, बोला बोला. सर, खरंच तुमचे खूप आभार मानावेसे वाटतात की आज तुम्ही स्त्रीचं महत्व काय आहे हे तुम्ही सांगितलं. आणि नक्कीच याच्या माध्यमातून खरंच नारी शक्तीच्या माध्यमातून खूप काही एमसीएल कंपनीला किंवा प्रत्येक तालुक्याला खूप मोठा फायदा होणार आहे. कारण जे काही स्त्रीमध्ये गुण असतात ते तुम्ही आज सर्व सांगितलेले आहेत. त्याबद्दल तुमचे एक आभार. आणि तुम्ही आज आम्हाला सुद्धा एवढं गाईड केलात आणि मोटिवेशन दिलात, त्याच्याबद्दल खूप खूप आभार सर. धन्यवाद सर. धन्यवाद धन्यवाद मॅम. निलंग्याहून डॉक्टर वर्षाताई यांना मी रिक्वेस्ट करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. डॉक्टर वर्षा. नमस्ते सर. खरं तर सकाळपासनं म्हणजे ग्रुपवरती झूम मीटिंगचा मेसेज पडला. सकाळपासूनच खूप उत्सुकता होती ह्या मीटिंगची. आणि सर, आपण अत्यंत सुंदर रीतीने प्रेझेंटेशन दिलेलंच आहे. आणि त्या प्रेझेंटेशन मध्ये माझे 2 फोटो आले. हा माझ्यासाठी प्राऊडच क्षण आहे. आणि शेवटची जी स्लाइड आपण सांगितलात त्या फ्रेम मध्ये आपल्या एमसीएल मधल्या नारी शक्ती, डेफिनेटली सर येणाऱ्या काळामध्ये त्या फ्रेम मध्ये आपल्याच म्हणजे परिवारातल्या स्त्रियांचे फोटो लागतील. आणि वुमन्स एम्पॉवरमेंट साठी आज वेबिनार आपल्याला घ्यावा लागला सर. नक्कीच तुम्ही जी आशा पुढची व्यक्त केलेली, यानंतरचे वेबिनार आम्ही कंडक्ट करूयात. आणि 100% असं अश्युरन्स देते की येणाऱ्या काळामध्ये हे वेबिनार आम्हीच कंडक्ट करूया. धन्यवाद सर. धन्यवाद. अजूनही आहे झूम युजर म्हणून मॅम आहेत, मला नाव नाही माहिती, त्यांनी